वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरबी येथील पायल वाईन शॉप जवळ असलेल्या चहाच्या दुकानात घुसून ज्येष्ठ दुकानदारास शिवीगाळ, तोडफोड व जीवे मारण्याची धमकी देत दरमहा 5,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी किशोर नारायण गुरव यांच्या दुकानात आरोपी सचिन रूपचंद वासनिक व त्याचा साथीदार प्रणय बेसरकर यांनी संगनमताने येऊन गोंधळ घातला, काउंटरची तोडफोड केली आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तत्काळ शोध मोहीम राबवण्यात आली। त्यानुसार आरोपी सचिन वासनिक यास अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। पुढील तपास पोलीस करतायत। जर आरोपी याने फिर्यादी किशोर नारायण गुरव यांच्या दुकानावरती जाऊन लाठी त्याच्या काउंटरवरती मारून त्यास महिने 5,000 रुपये मला हप्ता पाहिजे, नाहीतर मी तुला जीवानीशी मारून आणि अशी म्हणून असली शिवीगाळ करून तो व त्याचा मित्र सोबत होते, या दोघांनी मिळून त्यांना अशा प्रकारे धमकी देऊन तिथून निघून गेले अशी माहिती पोलिसांनी त्यांनी रिपोर्ट दिल्याबरोबर माननीय DCP साहेबांनी त्यांच्यामध्ये DB पथकाला तात्काळ रवाना करायला आदेश दिल्याने त्याप्रमाणे पोलीस साहेबांनी रवाना केले आणि आरोपी सचिन उर्फ भांजा रूपचंद वासनिक यास पकडून आणले। त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला आणि त्याचा काल रोजी PCR घेण्यात आला होता। त्याच्यातले अजून एक आरोपी फरार असून त्याचा शोध DB पथक घेत आहे। रेकॉर्डवरीलच आरोपी आहे, याच्यावर जवळपास 20-25 गुन्हे आहेत, शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे आहेत त्याच्यावर, आणि त्यांनी महिन्या 5,000ची मागणी त्यांनी खंडित टाईपमध्ये केलेली आहे धमकी देऊन।